आपण जेव्हा कुठल्या उत्सवात जातो किंवा कुठल्या भजनाच्या कार्यक्रमात जातो ते फक्त थोडा वेळ आपलं लक्ष असते, बाकी लक्ष आपलं इतर गोष्टीमध्ये, इतर बाहेरच्या जगात असते. संतांनी एक एक शब्द खूप विचार करून भजनात दिला गेला आहे. शेवटला शब्द होता म्हणे चोख्याची महारी. चोख्याची महारी म्हणजे चोखोबाची पत्नी इतकी विठ्ठल भक्त होती की चोखा आणि चोखाची महारी हे दोघे जण ते महार होते. विठ्ठलाच्या दर्शनाला जायची खूप मनापासून इच्छा, पण त्यावेळच्या काळातले त्या लोकांचे, पंढरपूरच्या मंदिरातल्या पंड्यांचे नियम आणि अमुक जातीच्या लोकांना मंदिरामध्ये प्रवेश देत नव्हते. एक वेळेसची गोष्ट आहे की चोखोबाला कळलं की नामदेव महाराजांची वारी आपल्या गावातून जात आहे म्हणून चोखोबा वाट बघत बसले होते की आता रात्री वारी निघेल आणि छान आपण दर्शन घेऊ. त्या काळातली व्यवस्था खूप विचित्र व्यवस्था होती. आपल्या समाजाचे, आपल्या धर्माचे जे भाग झाले ते अमुक रूढीचस्त विचारामुळे लोक आपल्यापासून दूर गेले. खरं आपला सनातन धर्म इतका मोठा आहे की याच्यात कुठल्याही प्रकारचे जातपात असा कुठलाही प्रकार नाही आहे. पण अमुक लोकांनी ही प्रथा बनवून ठेवलेली. तरी त्या काळाची वर्णव्यवस्था समजून ज्या त्या लोकांनी ते स्वीकारून घेतलं होतं. ब्राह्मण, वैश्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. माणूस वर्णानी महत्वाचा नाही आहे. आपण आपल्या शरीरात सुद्धा हे चारही वर्ण आहे. आपलं मुख हे ब्राह्मण असलं पाहिजे. आपल्या तोंडातून निघणारे शब्द हे ब्राह्मण शब्द असले पाहिजे. ब्राह्मण म्हणजे काय? तर ब्रह्मातून प्रकट झालेला तो ब्राह्मण. तोंडातून ब्रह्म निघाला पाहिजे. परमेश्वराने हे मुख आपल्याला ब्रह्माचं स्तुतिज्ञान करण्यासाठी दिलेलं आहे. आपले हात, आपले पाय, आपले जे कोणालाही मदत करण्यासाठी आपलं शरीर कामात येते म्हणून आपण आपले हात क्षत्रिय आहे. वैश्य, वैश्य म्हणजे तुम्ही जे पण धन कमवता ते धन व्यवस्थित वापरायचं आहे आणि त्याचा उपयोग काहीतरी दुसऱ्याच्या सेवेसाठी पण वापरायचा आहे म्हणून ते वैश्य. आणि पाय ते शूद्र. शूद्र, पाय शूद्र म्हणजे काय? तर ती सेवा आहे. जिथे मिळाली, जशी मिळाली तशी परमेश्वराची सेवा करावी. तर त्या काळातले महार म्हणजे शूद्र याच्यात यायचे. त्या काळच्या अमुक व्यक्तींनी, अमुक विचारांनी शूद्र लोकांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. पण त्या काळच्या लोकांनी तो पण स्वीकार केला होता की कुठूनही आम्हाला फक्त देवाचं दर्शन झालं पाहिजे. आणि चोखोबाच्या गावावरून नामदेव महाराजांची वारी निघणार होती. चोखा महार गावाच्या बाहेर एक झाडाखाली बसले होते, वाट बघत बसले होते की आत्ता वारी येईल, आत्ता वारी येईल म्हणून. आणि असं म्हणतात की पूर्ण गाव शांत झालेलं होतं. धो धो पाऊस पडत होता. फक्त विठ्ठलाच्या नामात रंगलेले चोखा महार एका झाडाखाली गच्च ओले झाले होते. तिथून तेवढ्यात जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल याचा आवाज ऐकू आला आणि लक्षात आलं की नामदेव महाराजांची वारी रात्री 1:30-2 वाजले असेल आणि नामदेव महाराजांची वारी त्या गावातून निघत होती. इकडे नामदेव महाराज आणि त्यांचे पूर्ण वारकरी नामाच्या रंगात रंगलेले होते आणि त्या नामाच्या रंगामध्ये चोखा महार त्यांच्या सोबत त्या वारीमध्ये जोडल्या गेला. त्याचं लक्षच नाही राहिलं की तो विठ्ठलाचं नाव काय घेऊन राहिला म्हणून. त्यांनी काय म्हटलं माहिती आहे? जोहार मायबाप जोहार, मी तुझा महाराचा पण मी महार. देवा, तू मला ज्या कुळामध्ये जन्म दिला आहे त्याच्यात मला मंदिरात प्रवेश नाही आहे, पण मी तुझ्या नामात राहू शकतो. आणि इतकं आर्ततेने विठ्ठलाचं नाव घेत होते. त्या आर्ततेमुळे थोड्या
थोड्या वेळामध्ये ते वारकरी लोक सगळे शांत होऊन गेले आणि चोखा महार जो विठ्ठलाच्या नामामध्ये रंगला गेला होता, नामदेव महाराजांनी विचारलं, बाबा तुम्ही कोण आहात? इतकं विठ्ठलाचं नाम, पण त्यावेळेला त्या नामामध्ये रंगलेले चोखा महार त्यांनी नामदेव महाराजांचे पाय पकडले, क्षमा करा, मी महार आहो, मी या कुळातला असून मी एक खूप मोठी चूक केली, मी तुमच्या वारीमध्ये जोडला गेलो, फक्त माझी एकच विनंती आहे, तुम्ही वारीत जाताय तर मला तुमच्यासोबत वारीत घेऊन जावं. नामदेव महाराज म्हणे, एवढा मोठा विठ्ठलाचा भक्त तू आमच्यासोबत चल म्हणून म्हणतात. चोखा महार त्यांच्यासोबत जोडल्या गेले, पंढरपूरच्या दारापर्यंत पोहोचले. पण तिथले जे विचित्र, देवाच्या दारात राहून सुद्धा जर तुमची आध्यात्मिक प्रगती झाली नाही तर तुम्ही महारापेक्षा पण गेलेले आहात. आणि महाराचं कार्य करून पण तुमच्या मुखात जर विठ्ठल असेल तर तुम्ही ब्राह्मणापेक्षा पण श्रेष्ठ आहात. असं झालं की बरोबर जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी करत करत पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायरीपर्यंत पोहोचले. तिथे उभे राहिलेले 2-4 पंड्यांनी पाहिलं की हा जातीने महार आहे, याला काही आतमध्ये प्रवेश नाही द्यायचा. नामदेव महाराज सगळे आतमध्ये चालले गेले. चोखोबाला तिथेच थांबवण्यात आलं. चोखोबा म्हणे, काही हरकत नाही देवा, तू सर्वव्यापी आहे, माझी आज माझ्यावर इतकी तुझी कृपा की आज मला तुझ्या दारात यायला मिळालं. त्यांनी घरी जाऊन तिथून दर्शन केले. खूप रडला चोखा महार, खूप रडला, देवा काय पाप होतं की तू मला या कुळामध्ये जन्म दिला, तुझ्या दारात येऊन सुद्धा मला दर्शन करता आलं नाही. घरी त्यांची पत्नी सोयराबाई, चोखा महाराजची पत्नी म्हणजे सोयराबाई, जिने हा अवधा रंग एक झाला हे भजन लिहिणारी ती होती. त्या काळातले विचार करा, तिला काही शिक्षण नव्हतं. सोयराबाईचे आणि चोखा महाराजचे खूप अभंग आहे म्हणून. तर त्यांनी घरी येऊन चोखा महाराजांनी सांगितलं की विठ्ठलाच्या मंदिराच्या दारात जाऊन सुद्धा मला दर्शन नाही घडलं. सोयराबाई म्हणे, काही हरकत नाही, तुम्ही तिथपर्यंत पोहोचले हीच खूप मोठी गोष्ट आहे. तुमची इच्छा असेल तर आपण एक काम करू, आता आपलं गाव सोडू आणि आपण पंढरपूरला राहायला जाऊ. चोखा महार म्हणे, काय वेळे झाली आहेस का तू? आपल्याला त्या गावात कोण प्रवेश देईल? अहो काही हरकत नाही, कळसाचे रोज दर्शन करत जाऊ, पण आपण तिथे पोहोचू. चोखा महार सोयराबाईला घेऊन पंढरपूरला आले आहे. चंद्रभागेच्या त्या बाजूला एक शेत होतं. तिथल्या शेतकऱ्याला सांगितलं, मी तुमच्या तिथे काम करीन, मला तुमच्याकडचं काम द्या म्हणून. त्या शेतकऱ्यांनी काम दिलं, एक झोपडं बांधून दिलं. आता हा चोखा महार रोज सोयराबाई स्वयंपाक करायची आणि तो नैवेद्य कोणाला दाखवायचा? तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या कळसाला दाखवायचा. जेवायच्या अगोदर म्हणायचा, विठ्ठला तू ये, तुझी वाट बघून इथे आलो. सगळं सोडून दिलं. परमेश्वरासाठी सोडणारे भक्त कुठल्या प्रकाराचे लोक होते. कळकळून विठ्ठलाला रोज प्रार्थना करायचे की विठ्ठला तुझ्यासाठी सगळं सोडून दिलं, आता आमची अशी इच्छा आहे, एकदा तू आमच्याकडे जेवायला ये. रोजची त्याची प्रार्थना, रोजची त्याची कळवळ. एक दिवस साक्षात पांडुरंग दारात येऊन उभे राहिले. आता विठ्ठल समोर येऊन उभे राहिल्यानंतर चोखा महार आणि सोयराबाईच्या डोळ्यातून नुसते अश्रुधारा वाहून राहिली आहे. तिने बिचारीने जे घरात कण्याची खिचडी वगैरे काहीतरी केली होती ती नैवेद्यासाठी ठेवली आणि म्हणतात की ती खिचडी वाढता वाढता त्या खिचडीचा एक कण पांडुरंगाच्या सोहळ्यावर, पांडुरंग बसले होते, पिवळं पितांबर घालून आले होते, त्यांच्या पितांबरावर तोच ते कण्याचे कण पडले आणि त्या पितांबराला डाग लागला. चोखा महार बायकोवर खूप, सोयराबाईवर खूप ओरडले, अगं तुला कसं कळत नाही, देवाच्या अंगावर, देवाच्या पितांबरावर तू शीत उडवले आहे म्हणून. ती म्हणे, अहो इतकी प्रेमामध्ये विचार नव्हता केला की साक्षात पांडुरंग कधी आपल्याकडे जेवायला येईल. विचार करा, ज्यांची इतक्या वर्षापासून उपासना, आराधना, नामजप केला असेल, तो साक्षात परमेश्वर तुमच्या समोर येऊन उभा राहिला, नंतर आपल्या मनाची व्यथा काय असेल तो भक्तच जाणू शकतात. शेवटी देवानी इथून, आता देवानी
त्याच्या घरचे प्रसाद घेतला. पंढरीनाथ गेले. चोखा महाराजच्या डोळ्यातून भरभर अश्रू वाहून राहिले आहे. देवा, खूप मोठी चूक झाली, आज तुझ्या पितांबरावर हे केली. चोखा महार दौडत दौडत पंढरीनाथाच्या मंदिराच्या बाहेर गेले. त्या पंड्यांना जाऊन सांगितलं की अहो, तो पंड्या म्हणे, कशाला रडून राहिला पागलसारखा? तो म्हणाला, अहो, खूप मोठी चूक झाली. आज साक्षात पांडुरंग आमच्याकडे जेवायला आले होते आणि माझ्या बायकोनी खूप चुकी झाली. मी विचार करतोय त्यांच्या पायरीवर डोकं आपण त्यांची माफी मागायची, क्षमा मागायला म्हणून. ते पंडे सगळे हसायला लागले. इथे रोज 56 भोग आम्ही जेवू घालतो, हा पांडुरंग कधी आला नाही आणि हा एक चोखा महार म्हणून राहिला आहे की आज माझ्याकडे जेवायला आले. ते म्हणते, नाही, तुम्ही नक्की बघा, अहो त्यांच्या पिवळ्या पितांबरावर डाग लागला आहे. हो, ते हसायला लागले. आणि जेव्हा चोखा महाराजांनी खूप विनंती केली, एक पंड्याने गालावर जोरात कानावर खाली मारली. म्हणतात की जोरात जे मारल्यानंतर चोखा महाराजचा गाल सुजल्या गेला होता, इतकं जोरात मारलं. चोखा महाराज म्हणे, काही हरकत नाही, याच्यापेक्षा पण तुम्ही जास्ती मारलं तर चालेल, कारण की आमची चुकदशी झाली, आज देवाची सेवेमध्ये आम्ही काहीतरी चुकलो असावं. पंडे आतमध्ये गेले. चोखा महाराज तिथूनच नमस्कार करून बाहेर निघाला. आतमध्ये मंदिरात प्रवेश होता नाही त्याला. आणि जसं देवाचा दरवाजा उघडला गेला आणि पाहते तर विठ्ठलाच्या पितांबरावर डाग पडला होता. आणि असं म्हणते की चोखा महाराजच्या ज्या गालावर थप्पड मारली होती ना, विठ्ठलाचा तो गाल सुजलेला होता. ते पंड्यांनी पाहिलं. पंड्यांनी म्हटलं, असा भक्त कधीच पाहिला नाही, आम्ही ज्याच्या गालावर प्रहार केला आणि हा पांडुरंग रोज आपण त्याला 56 भोग जेवू घालतो. पण भक्तांनो, इतकं नक्की लक्षात ठेवा, परमेश्वर आपल्या हृदयात आहे. परमेश्वर आपल्याला जी दृष्टी दिली आहे त्या दृष्टीने परमेश्वराला बघता शिका. त्याला नुसतं त्याच्याकडे सेल्फीने फोटो काढायची काहीच आवश्यकता नाही. आपण जेव्हा मंदिरात येतो ना, तेव्हा मंदिरामध्ये त्या परमेश्वरी स्वरूपाला आपल्या हृदयात बसवायचं शिका. लहान लहान गोष्टी तो तुमच्याकडे त्याचं लक्ष असतेच. जगातली अशी एकही गोष्ट नाही ती परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही. आपण कुठल्या प्रकाराचे कर्म करतो, आपण कुठल्या प्रकाराचे कार्य करतो, आपण कुठल्या प्रकारची सेवा करतो, हे सर्व लक्ष आपल्या परमेश्वराचं आपल्यावर अखंड असते. फक्त जे आपल्याला षड्रिपू लागले आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि अभिमान, या सर्वांमुळे आपली एक परिस्थिती झाली आहे, आपल्याला तो दिसतच नाही. ज्या संतांनी हे पडदे सगळे सरकवले आहे, षड्रिपूचे अहंकाराचे पडदे सरकवले आहे, त्यांना तो साक्षात दिसला आहे आणि अजून पण दिसत आहे. म्हणून ज्या ज्या भक्तांनी ज्या ज्या वेळेला, चाहे नरसिंहमेहता असो, मीराबाई असो, कान्होपात्र असो, या सर्वांनी विठ्ठलाला साक्षात पाहिलेलं आहे. आणि ह्या ज्या वारी जात आहे ना, वारी जातात, तर त्या वारीमध्ये जाताना एक मी खूप सुंदर प्रसंग ऐकला होता की एक पत्रकारनी एका भक्ताला विचारलं की अहो, तुम्ही सगळे पंढरपूरला जाता आहे, कोणी पंढरपूरच्या विठ्ठलाला कधी पाहिलं आहे का म्हणून. तेव्हा तिथल्या एक आजोबांनी खूप छान उत्तर दिला की बेटा, पंढरपूरच्या विठ्ठलाला आम्ही पाहिलं नाही आहे, पण एक गोष्ट सांगतो की एक गावामध्ये जर चोर आला तर गावातलं एक कुत्र भुंकायला लागते त्याला पाहून. दुसऱ्या कुत्र्यांनी पाहिलेलं नसते, पण त्या एक कुत्र्याने पाहिलं म्हणून ते भुंकलं म्हणून सगळे कुत्रे भुंकायला लागतात. जर कुत्र्याला त्या चोरावर विश्वास बसून दुसऱ्या कुत्र्यांना कळून जाते की चोर आलेला आहे म्हणून, तर आपण तर माणूस आलो. कुठल्या तरी संतांनी, कुठल्या तरी भक्तांनी त्या साक्षात परमेश्वराला पाहिलं आहे, त्यांनी या वाऱ्या केल्या आहे, त्यांनी पाहिला म्हणून आपण त्याच्या दारी जातो. तर असा अविश्वास, अशी अश्रद्धा ठेवू नका. परमेश्वराचं द्वार मी मगाच सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे, देवाच्या या द्वारी उभा क्षणभरी. देवाच्या द्वारी उभा राहून क्षणभर उभं राहायचं आहे. कारण की आपण इतक्या सगळ्या प्रपंचामध्ये अडकलेलो आहोत. त्या प्रपंचातून परमेश्वरासाठी पोचण्यासाठी तुमचा क्षण पण खूप महत्वाचा आहे. पण तो क्षण कसा पाहिजे,
की तुमच्या प्रपंचामधून तुम्ही पूर्ण निर्लेप व्हा. त्यावेळेला तुम्हाला फक्त आणि फक्त तोच दिसला पाहिजे. तुमची दृष्टी तशी करा, तुमचं मन तसं करा, तुमचं हृदय तसं करा की देवा तुझ्या दारात आलो आहो ना, खूप दिलाय, खूप दिलाय. तुझी अनंत कृपा आहे, शरीरचे सगळे भाग दिले आहे. तुझी अनंत कृपा आहे, 2 टाइम जेवायला दिलं आहे. तुझी अनंत कृपा आहे, रात्रीची झोप दिलेली आहे. तुझी अनंत कृपा आहे, सकाळी उठवतो. कधी असा एकही दिवस आला नसेल की आम्हाला तू उपाशी झोपवलं असेल. एकही दिवस असा नसेल आला की तुझी कृपा आमच्यावर झाली नसेल. आपण काय करतो, संसारात राहतो, जेव्हा आपण थोडे पैसे कमवतो तेव्हा आपल्याला असं वाटते हे सगळं माझ्यामुळे होत आहे. हे विसरून जाल तुम्ही. तुमच्यासारखे कितीतरी लोक आहे, पण तुमच्यावर त्यांची कृपा होती म्हणून तुम्ही या स्थानावर आहात. तुमच्यावर त्यांची कृपा आहे म्हणून तुमच्यानी ते सेवा, जेव्हा जेव्हा आपल्याला सेवा घडते ती कुठली पण प्रकाराची, मंदिराची सेवा समजो, समाज सेवा म्हणून, कुठली सेवा जी घडते ना ती त्यांची कृपा असली तरच सेवा घडू शकते. नाही तर परमेश्वरी सेवा घडणं इतकं सोपं नाही आहे. म्हणून अखंड त्यांची कृपा दृष्टी आपल्या सर्वांवर राहो. हीच आजच्या आषाढी एकादशीला विठ्ठल चरणी प्रार्थना. जय गुरु.